बारसू रिफायनरीसाठी पाईपलाईन सर्वेक्षणाचं 65% काम आता पूर्ण झालंय। कोयना अवजलाचं पाणी हे रिफायनरीसाठी नेण्यासंदर्भात हे सर्वेक्षण करण्यात आलंय। 160 किलोमीटरच्या पाईपलाईनच्या जागेची पाहणी आता पूर्ण झाली आहे आणि 6 महिन्यांपासून जिओ इन्फो कंपनीकडून प्राथमिक सर्वेक्षण सुरू आहे। चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा त्याचबरोबर राजापूरमधून ही पाईपलाईन जाणार आहे। मधल्या अवजलाचं पाणी रिफायनरीसाठी नेण्यासंदर्भातला प्राथमिक सर्वे जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतो आहे। बारसू रिफायनरीसाठी पाईपलाईन सर्वेक्षणाचे काम 65% या ठिकाणी पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय। 160 किलोमीटरच्या पाईपलाईन जागेची पाहणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून जिओ इन्फ्रा कंपनीकडून पाईपलाईन संदर्भातलं प्राथमिक सर्वेक्षणाचं काम जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे। 160 किलोमीटरपैकी 90% पाईपलाईन मुंबई गोवा महामार्गाजवळून जाणार आहे। चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर अशा तालुक्यातून ही पाईपलाईन जाणार आहे। बारसू रिफायनरीसाठी कोयनेचं अवजल पाणी वापरण्यासंदर्भात ला जो प्राथमिक सर्वे आहे तो या ठिकाणी गेल्या 6 महिन्यांपासून केला जातोय। यासाठी 1,90,00,000 रुपये खर्च करून हा प्राथमिक सर्वेक्षण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। कोयनेतून 67.50 TMC पाणी थेट समुद्राला मिळतं। यापैकी कोयना अवजलातून वाया जाणारं 7.50 TMC पाणी हे रिफायनरीसाठी वापरता येईल का या संदर्भातला हा प्राथमिक सर्वे या ठिकाणी केला जातोय। आता रिफायनरीसाठी कोयना अवजलाचं पाणी जे आहे ते वापरण्यासंदर्भातला प्राथमिक सर्वे हा पूर्णत्वाकडे या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।